नमस्कार प्रेक्षक हो. आधुनिक केसरीच्या एक्सरे वर्तमानाचा या सदराच्या चौथ्या भागात तुमचं स्वागत आहे. आज मी जो विषय हाती घेणार आहे त्या विषयामध्ये एक मोठा पक्ष म्हणजे जगात सर्वात मोठा पक्ष असल्याची स्वतःचीच प्रसिद्धी करून घेणारा भारतीय जनता पक्ष कसा जेरीला आलेला आहे आणि कोणामुळे आलेला आहे तर एका माणसामुळे. त्या माणसाचा विषय आणि त्यानं उपस्थित केलेल्या एका प्रश्नाचा उहापोह आज आपण करणार आहोत. ती व्यक्ती अर्थातच मनोज जरांगे पाटील अशी आहे. आता भाजपाला ही व्यक्ती कशी कोंडीत पकडती आहे त्याविषयीचं वर्णन आज एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेलंच आहे. त्याच्यामुळे आज भाजपा आणि मनोज जरांगे पाटील अर्थात मजपा असा हा विषय मी घेईन. एकीकडे सर्वात बलाढ्य पक्ष असं स्वतःला म्हणून घेणारा भारतीय जनता पक्ष आज राजकारणामध्ये सर्वत्र यश मिळवत चाललेला आहे. गेली 9 वर्ष पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली त्यानं भरपूर यश संपादन केलं. पण गेल्या 3-4 महिन्यामध्ये हा सगळा जो काही वरख आला होता तो सगळा गळून पडताना दिसतो आहे. म्हणजे कसं की मनोज जरांगे पाटील एकटा उभा राहतो मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि त्याच्यापुढे हा बलाढ्य भाजपा अगदी गलित गात्र झाल्यासारखा दिसतो. म्हणजे पंतप्रधानांनी G20ची जी बैठक घेतली त्याचं यश मिळवलं. लगोलग नवीन संसदीय इमारतीचं उद्घाटन केलं. त्याच्यामध्ये अधिवेशनामध्ये महिला आरक्षणाचा मुद्दा मांडला आणि महिला आरक्षणाचा कायदाही करून घेतला. अशा कितीतरी यशस्वी पायऱ्या चढत चढत चाललेला हा पक्ष आणि त्याचा नेता केवळ एका माणसापुढे अगदी हैराण झालेला दिसतो. तो का हैराण झालेला आहे हे आपण आता समजूत घेऊ. कारण भारतातल्या जवळपास सर्वच राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी आता 1 नंबरवर तरी आहे किंवा 2 नंबरवर तरी आहे. तिचं अस्तित्व आता जवळपास काँग्रेस पक्षासारखंच आता सर्व राज्यांमध्ये दिसतं. तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये तिला एक व्यक्ती म्हणजे आपले मनोज जरांगे पाटील अर्थात मजपा त्यांना काही स्थिर होऊ देत नाही. आता काही राजकीय आकलनं असतात, काही राजकीय डावपेच असतात. सत्तेच्या खेळामध्ये सर्व क्षम्य असतं असं म्हटलं जातं. पण जिथे साम दाम दंड भेद असे सगळे वापरूनही भाजपाला काही यश मिळत नाही ते म्हणजे आपले अंतर्वाली सराटीचे मजपा यांच्यामुळे. त्याचं एक कारण असं आहे आणि कदाचित मनोज पाटलांच्या लक्षात ते आलं असेल. अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले. पंतप्रधानांचा शिर्डी दौरा दुसऱ्या दिवशी असतानाच ते गेले. त्यामुळे साहजिकच एक वार्ता अशी पसरली की मराठा जातीच्या आरक्षणाचा काहीतरी एकदाचा निकाल लागेल. या दोघांना कदाचित सल्लामसलत करायलाच मोदींनी तिथे बोलवलेलं आहे. मोदींची सभा शिर्डीमध्ये झाली. मोठ्या अपेक्षेनं अवघा महाराष्ट्र त्या सभेकडे कान देऊन बसला होता. पण मोदींनी अवाक्षरही मराठा आरक्षणासंदर्भात काढलं नाही. खुद्द मनोज जरांगे पाटील यांचासुद्धा अपेक्षाभंग झाला. त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना आता मोदींकडून काही अपेक्षा आहे असं म्हटलं होतं. पण ही अपेक्षा करणं व्यर्थ होतं. कारण खुद्द दिल्लीमध्ये महिला कुस्तीगिरांनी अनेक दिवसांचं उपोषण केलं होतं. त्यांचा लैंगिक छळ झाला होता म्हणून. त्यांचा आरोप भारतीय जनता पार्टीच्याच एका खासदारावर होता. पण पंतप्रधान मोदींनी त्याविषयी चकार काढला नाही. तिकडे मणिपुरात मे महिन्यापासून मैतेई आणि कुकी या 2 जमातींचा संघर्ष चालू आहे. असंख्य हत्याकांड झालेली आहेत. पण मोदींनी 2 महिने उलटल्यानंतर त्या मणिपुरातील हत्याकांडाची दखल घेतली. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की तिथे मोदी बोलत नाहीत. कदाचित पंतप्रधानांना देशाचं नेतृत्व करताना किती प्रश्नांकडे लक्ष द्यावं, किती प्रश्नांकडे देऊ नये असं वाटत असेल. पण महाराष्ट्रामध्ये ते या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर
आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असताना ते येत आहेत, तर काहीतरी निकाल देतील किंवा काही आदेश या राज्य सरकारला देतील असं वाटलं होतं, पण सगळ्यांचाच अपेक्षाभंग झाला. हा अपेक्षाभंग होण्यामागचं कारण थोडंसं राजकीय आहे आणि थोडंसं तात्विक आहे. तात्विक ह्याच्यासाठी की भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अपत्य आहे. तात्विक, वैचारिक, सैद्धांतिक, धार्मिक, सामाजिक अशी सगळी मार्गदर्शक तत्त्व RSS कडून भाजपा घेत असतं. आणि RSSचं तत्त्व असं आहे की भारत आणि भारताचे नागरिक एका धर्मामुळे किंवा एका धर्मासाठी एकत्र असले पाहिजेत. म्हणजे धर्मानं या संबंध भारतीय नागरिकांना एकत्र बांधून ठेवायला हवं. त्याच्यामध्ये कोणतेही प्रतिकूल मुद्दे आले नाही पाहिजेत. आणि ते मुद्दे कोणते? तर जात, भाषा, प्रदेश, लिंग आणि काय नव्यानं उपलब्ध झाले ते. त्याच्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जातीचा मुद्दा कधीच मांडत नाही. जातीला त्यांचा विरोध असतं असं ते तोंडी सांगतात, पण जाती निर्मूलनासाठी किंवा जातींचा नाश करून सर्व भेदाभेद नष्ट करण्यासाठी ते काही कार्यक्रम देत नाहीत. त्यामुळे भाजपाला सुद्धा RSS सारखीच भूमिका घ्यावी लागते, कारण ती त्यांची मातृसंघटना आहे. म्हणून भाजपानं सुद्धा कधीही जाती निर्मूलन अथवा जातीचं निराकरण अथवा जाती हटवण्यासंबंधीचे, विषमता आणि भेदाभेद नष्ट करण्यासंबंधीचे कार्यक्रम कधी घेतलेच नाहीत. त्याच्यामुळे भाजपची महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांनी फार मोठी अडचण करून घेतली आहे. कारण एका बलाढ्य, बहुसंख्याक, पराक्रमी, शूर, अत्यंत कर्तबगार, बुद्धिमान अशा या समाजाला जर आरक्षण दिलं तर जातीला महत्त्व देऊन आपलं राजकारण फसेल आणि धर्माचा जो मुद्दा आपला राजकारणासाठी असतो तो बाजूला पडेल अशी भीती भारतीय जनता पार्टीला वाटते. आणि म्हणून ते ज्या ज्या राज्यांमध्ये जातीच्या आरक्षणाचं राजकारण झालं तिथे त्यांनी एकतर निरनिराळे प्रकार अवलंबून ते आंदोलन मोडून तरी काढलं, अथवा ते आंदोलन त्यांनी पूर्णपणे आपल्याकडे वळवलं. महाराष्ट्रामध्ये मात्र भाजपा विरुद्ध मजपा म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि मनोज जरांगे पाटील असा जो सामना उभा राहिला आहे तो फार मजेशीर आहे आणि चमत्कारिकसुद्धा आहे. कारण भारतीय जनता पार्टीला असं वाटलं होतं की आपण दबाव आणू, प्रलोभनं दाखवू, सरकारच्या तर्फे आश्वासन देऊ. असं खूप झालं, पण मनोज जरांगे पाटील काही हटले नाहीत. ती व्यक्ती ज्या गरीब घरातून आली, कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना उभी राहिली आणि अवघा मराठा समाज तिनं एकवटला, त्यापुढे भाजपाची काही मात्रा चालली नाही. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला जातीनं असं जखडून टाकलेलं आहे की इकडे आड आणि तिकडे विहीर अशी या पक्षाची अडचण झालेली आहे. अवघ्या देशामध्ये आणि उत्तर भारतामध्ये विजयाचा डंका हा पक्ष पिटत असतो, पण दक्षिणेमधून या पक्षाची जवळपास आता हकालपट्टी झालेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा या प्रश्नामुळे आता जवळपास हा पक्ष सत्तेपासून दूर व्हायच्या बेतात आलेला आहे. त्याचं कारण एकीकडे तत्त्व आहे, एकीकडे राजकारण आहे. हा सगळा पेच आपल्यासमोर या अर्थानं मी मांडायचा प्रयत्न केला. त्याबद्दल आपण अजून विचार करावा, अभ्यास करावा. नमस्कार.